नमस्कार महाराज. गरिबांची पोरं सिलेक्ट होतात आणि त्याच जागेवर श्रीमंतांची पोरं सिलेक्ट होत नाहीत. पाहिजे ती उंची गाठू शकत नाहीत. सगळी साधन सामग्री असताना, म्हणजे मी असं नाही म्हणत की श्रीमंताची होतच नाहीत, तेही चांगली पोस्टला जातात, गरिबांची वाया जातात. पण आमच्या गावामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये मी बघितलंय मित्रांनो, अशीच पोरं सिलेक्ट झाली आहेत ज्यांचे आई वडील दुसऱ्याकडे कामाला जायचे. आणि तुमच्याही गावात तसंच झालं असेल. मग याला कारणीभूत काय असेल महाराज? मला अपेक्षा आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगावं काय असेल याला कारणीभूत. काही होऊन जातात आणि काही होत नाहीत, सगळं काही असून. तर मला उत्तर भेटतं महाराज एका पुस्तकात ना. त्याच्या पहिले मी सांगतो कारणीभूत. सराउंडिंग कारणीभूत असते का त्या आई वडिलांनी दिलेला फ्रीडम कारणीभूत असतो? तर त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. नक्की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते वाचलं पाहिजे. जास्त काही पेजेसचं नाही, 100-1 पेजचं आहे. थोडा टाइम दिला पाहिजे. कवितेमध्ये आहे, अजून काय अवघड नाही. रश्मी रथी खतरनाक पुस्तक आहे आणि महान कवी आहेत त्यांच्या सदितला. आणि आताही तेवढेच नियम लागू होतात. हे नियम राहुल गांधीलाही जसेच्या तसे लागू होतात, मोदी साहेबांनाही जसेच्या तसे लागू होतात, तुम्हालाही जसेच्या तसे लागू होतात, मलाही जसेच्या तसे लागू होतात. काय? प्रासादों के कनकाब शिखर होते कबूतरों के ही घर. प्रासादों के कनकाब शिखर, अरे जे मोठे मोठे बंगले आहेत ना महाराज, तिथं पोरं कबूतर होऊन जातात. प्रासादों के कनकाब शिखर होते कबूतरों के ही घर. गरीबांचे प्रासादों के कनकाब शिखर होते कबूतरों के घर, महलों में गरुड़ न रहता, कंचन पर कभी न सोता, बसता वो कहीं पहाड़ों में, शैलों की फटी दरारों में. जे गरिबांची पोरं राहतात ना, ते कंचन म्हणजे त्यांना सोनं वगैरे आयुष्यात बघायला भेटत नाही महाराज. कंचन पर कभी न सोता, बसता वो कहीं पहाड़ों में, शैलों की फटी दरारों में. दिन रात मेहनत करतात राजे होते दिनकर साहेब. होकर सुख समृद्धी के अधीन, मनुष्य होता निज तपशीन. महाराज जेव्हा सुख समृद्धी येते ना, माणूस तेव्हा तप करणं विसरून जातो, मेहनत करणं विसरून जातो. होकर सुख समृद्धी के अधीन, मनुष्य होता निज तपशीन. सत्ता किरीट मणिमय आसन करते मनुष्य का तेज हरण. सत्ता जेव्हा येते ना, सत्ता येते, आसन येतं, सत्ता किरीट मणिमय आसन करते मनुष्य का तेज हरण. माननीय राहुल गांधी साहेब 45 वर्षापर्यंत बघितलंच नाही काय चालू आहे. 45 नंतर डोळे फुलले की चहावाला सत्ता घेऊन गेला. सत्ता किरीट मणिमय आसन करते मनुष्य का तेज हरण. नर विभव हेतु ललचाता है, पर वही मनुष्य को खाता है. ज्या ज्या पोरांना, ज्या ज्या आई वडिलांना वाटतं माझं वाला असं आहे, माझं वाला तसं आहे, माझं असं येते, नर विभव हेतु ललचाता है, तो जेव्हा असं म्हणायला जातो ना, नर विभव हेतु ललचाता है पर वही मनुष्य को खाता है, तीच संपत्ती त्याला खायला लागून जाते महाराज. तीच संपत्ती खायला लागून जाते त्याला. आता सगळ्यात महत्वाचं अजून, चांदनी पुष्प छाया में पल. तुम्हाला कितीही फुलाच्या याच्यात राहू द्या, गाड्यांमधून फिरू द्या, बंगल्यांमधून फिरू द्या, एसी मध्ये झोपू द्या, चांदनी पुष्प छाया में पल, नर भले बने सुमधुर कोमल. तो एकदम गोंडस गुटगुटीत, आणि आपल्या गरिबांचे हाताला फोड, पायाला फोड, तोंड वाकड, काय त्याने बिचाराने दाढीने केलेली, त्याचा चेहरा काळा पडून गेला. तो गोरा जरी असेल जन्मताना तरी तो काळा होऊन जातो. होकर सुख समृद्धि का मनुष्य होता निज तपसीन. चांदनी पुष्प छाया में पल, मनुष्य बने सुमधुर कोमल, पर आतब अंधड़ में जिए भी ना. राहुल गांधी असो, साहेब असो, क्या मोदी साहेब असो, का मी असो, का तुम्ही असो, आतब अंधड़ में जिए बिना, आतब अंधड़ में जिए बिना, अमृत क्लेश का पिए बिना, वो मनुष्य नहीं कहला सकता, विघ्नों को नहीं हिला सकता. मित्रांनो, तुम्हाला भारत यात्रा काढावीच लागेल. आतब अंधड़ में जिए बिना, आतब अंधड़ में जिए बिना, अमृत क्लेश का पिए बिना, वो मनुष्य नहीं कहला सकता, विघ्नों को नहीं हिला सकता. एवढ्या मोठ्या लोकांना संघर्ष करावा लागते आणि ते करतायत महाराज. त्यांच्याकडे बघून खूप आनंद वाटतो आणि आपणही केलं पाहिजे. आणि इथे लक्षात आलं असेल की काय हे पोरं सिलेक्ट नाही होत. जय हिंद, जय महाराष्ट्र.